तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी थेट गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचली आहे। नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार आणि अमर राजूरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील यांच्यामध्ये लढत होतीये। मात्र इथली मतं फुटू नये यासाठी महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना थेट गोव्यामध्ये सहलीसाठी पाठवण्यात आलंय आणि नगरसेवकांचे समुद्रावरील व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत। मात्र या व्हिडिओची काँग्रेसकडून तपासणी होणार आहे। नियमांचा भंग केल्यास काँग्रेसकडून निवडणूक निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली जाणार असल्याचं काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं। नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला कोण्याही हालतीमध्ये कोण्याही परिस्थितीमध्ये डिमिलिटेशनचं विधेयक लोकसभेमध्ये त्यांना मंजूर करून घ्यायचं आहे। कारण जोपर्यंत डिमिलिटेशन होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या 2029 मध्ये त्यांचं सरकार सत्तेवर येणार नाहीत असं त्यांचे गणित आहेत। त्याच्यामुळं या असा प्रकार त्यांच्याकडून चालू आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खासदाराची फोडाफोडी करायचं आणि डिमिलिटेशन या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं असा काहीसा प्रयत्न ते करताना दिसत आहेत।